बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सचिव आणि लिपिक 60,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडले असल्याची घटना दिनांक 25 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडली। त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार बारच्या नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित सचिव योगेश कापकर यांच्यासोबत 60,000ची तडजोड करण्यात आली आणि त्या अनुषंगानं संबंधित युवकानं लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असता तक्रारदारानं दाखल केलेल्या तक्रारीची पडताळणी करून दिनांक 25 मे रोजी दुपारी सापळा कारवाई आयोजित केली असता सचिव योगेश कापकर आणि लिपिक सुभाष सरप या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलाय आणि ही कारवाई अकोला लाचलुचपत विभागाचे मिलिंद बहाकर, संदीप ताले आणि असलम शाह यांनी केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलं आहे आणि आता पुढील कारवाई करण्यात येते आहे। दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कारवाईचं वृत्त वाऱ्याच्या वेगानं गावांसह तालुक्यात पसरलं असल्यानं नागरिकांमध्ये चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी।